आणि जस्ट स्टार्ट. एक सेकंड. नमस्कार, माझं नाव अनुजा अनिल सावंत. मी मास्टर CRP म्हणून वाटणी विभागामध्ये काम करते. आज आपण लोकस या ॲपविषयी माहिती घेणार आहोत. प्रथम आपण प्ले स्टोअरवर जाऊन लोकस ट्रेनिंग ॲप हा डाउनलोड करून घ्यायचा आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये आपला ID पासवर्ड वगैरे टाकायचा आहे. त्यानंतर सदस्याची माहिती भरायला सुरुवात करायची. ये क्या हुआ सर? नाव येणार आहे ते कंपल्सरी नाही आहे. त्यानंतर लिंग म्हणजे पुरुष, स्त्री किंवा महिला. त्यानंतर जन्मतारीख उपलब्ध आहे का, हो किंवा नाही. वय, समूह स्थापनेचा दिनांक, ज्या दिवशी ती महिला त्या गटात आली असेल ती तारीख, चालू वय, त्यानंतर त्या महिलेचा वैवाहिक दर्जा, विवाहित असेल तर लाइट्स चालू कर लीजिए. अविवाहित असेल तर, त्यानंतर विवाह असेल तर ते, त्यानंतर आई वडील पती त्याचे रिलेशन, त्यांच्याशी असलेलं नातं, ती महिला कुटुंब प्रमुख आहे का, हो किंवा नाही. अपंगत्व, हो किंवा नाही. महिलेचं गटातील पद, त्यानंतर जात, धर्म, शिक्षण, विमा असेल तर हो किंवा नाही. उदरनिर्वाह, हे 3 ऑप्शन आहेत त्याच्यासाठी. त्यानंतर त्या महिलेचा फोटो, त्यानंतर आधार कार्डची माहिती, कन्सर्ट फॉर्म फोटो टाकायचा. अशी सर्व आपण त्या मेंबरची पहिली ती त्या गटामध्ये सक्रिय आहे का हे सर्व ती माहिती त्या महिलेची पहिली भरायची. त्यानंतरचा पुढचा ऑप्शन. नमस्कार, माझं नाव अमृता अमर मिस्त्री. दूरध्वनी क्रमांक, त्या महिलेचा दूरध्वनी क्रमांक टाकायचा आहे आणि तो क्रमांक कोणाचा आहे, तिच्या घराचा मेंबरचा आहे की कोणाचा तिचा आहे ते करायचं. माझं नाव रुपाली करते, मी CRP आहे. आणि तो मोबाईल नंबर कोणाचा आहे ते लिहायचं आहे, सिलेक्ट करायचं आहे. त्या महिलेचा मोबाईल नंबर आणि तो मोबाईल नंबर घरातील कोणाच्या रिलेशनमध्ये असेल त्यांचं नाव. त्यानंतर आहे पत्ता. त्या महिलेचा आधार कार्डमध्ये पत्ता टाकायचे. ती महिला कोणत्या गावात आहे हे टाकायचंय. ती महिला कोणत्या ग्रामपंचायतीमध्ये आहे हे टाकायचंय. त्यानंतर त्या महिलेचा आधार कार्डमध्ये पिन कोड नंबर टाकायचा आणि हे माहिती भरून ते कन्फर्म करायचं. माझं नाव सावंत सावंत. बँकेचं नाव, पासबुकवरील महिलेचं नाव, IFSC कोड टाकायचं आणि बँकेचं नाव टाकायचं. चौथा आहे बँकेची शाखामध्ये ती असेल ती टाकायची. पाचवा आहे खाता क्रमांक. बचत खात्यावरती 2 ऑप्शन येणार, एक तर बचत खाते आणि एक जनधन खाते. मग ज्या महिन्यात असेल त्या महिन्यात फिक्स करायचं. त्यानंतर 6वा आहे की खाता क्रमांक. खाता क्रमांक बँक पासबुकचं जे खाता क्रमांक अकाउंट नंबर तो टाकायचा आहे. पुन्हा लिहिणे म्हणजे खाता क्रमांक परत डबल आहे.
पहिलं आहे आधार कार्ड किंवा मतदान कार्ड, त्याच्यानंतर आहे ओळखपत्रावरील क्रमांक, त्याच्यानंतर आहे ओळखपत्राचा जे आधार कार्डचा पुढचा फोटो आणि त्याच्यानंतर त्याच्या पाठीमागचा फोटो, हे दोन्ही करून सेव्ह करून कन्फर्म करून सक्सेस करा. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव प्रांजली काकडे. त्यापुढे आहे श्रेणी, हा आयकॉन आहे. त्यामध्ये ज्या महिलेची आपण माहिती बघत आहोत ती महिला जर कोणत्या ट्रेडर असेल किंवा कोणत्या संस्थेमध्ये कार्यरत असेल तरच तो आयकॉनचे ऑप्शन करायचा आहे. त्यामध्ये पहिला आहे श्रेणी, त्याच्यानंतर त्यामध्ये आहे पद की कोणत्या पदावर आहे महिला, त्यानंतर आहे संस्थेत कार्यरत झाल्याची तारीख, ज्या वेळेला ती महिला त्या संस्थेमध्ये कार्यरत झाली असेल ती त्यामध्ये तारीख टाकायची आहे. आणि त्यानंतर आहे सोडलेल्याची तारीख, जर त्या महिलेने ती संस्था सोडली असेल त्यामध्ये जर ती कार्यरत नसेल तर ती तारीख तिथे टाकायची आहे. आणि शेवटला तिथे सेव्ह करायचे आहे. नमस्कार, माझं नाव साक्षी सचिन वझे. त्याचा ऐकून आहे विमा. तर त्या महिलेचा विमा काढलेला असेल तर तो हो किंवा नाही करायचा आणि तो विमा कोणत्या प्रकारचा काढलेला आहे तो लिहायचा आणि त्या विम्याची मुदत किती आहे ती बघायची, म्हणजे लिहायची आणि सेव्ह करायची. आणि सांगितलं पूजा. कुछ भी सुनाई नहीं दे रही है. चलो प्रणाली वहाँ जाइए. प्रणाली पहले बोल रही रिया. नमस्कार, माझं नाव रिया राजेंद्र पवार. मी ICRP आहे. प्रथम आपण प्ले स्टोअरमध्ये जाऊन आपल्याला ट्रेनिंगसाठी लोगोस ट्रेनिंग ॲप हा डाउनलोड करायचा आहे. त्यानंतर हा ॲप डाउनलोड केल्यानंतर आपला पासवर्ड ID पासवर्ड वगैरे टाकून तो ओपन होतोय आणि ओपन झाल्याच्या नंतर आपल्याला जे आपले समूह दिसतात त्या समूहामध्ये जे मेंबर प्रोफाईल आहे म्हणजे सदस्याची जी माहिती आहे ती आपण भरायची आहे. त्यामध्ये प्रथम येतं ते आधार कार्डवरील नाव, म्हणजे आधार कार्ड जर आपण स्कॅन केलं त्याच्यानंतर ते स्कॅन केल्याच्यानंतर त्या महिलेचे आधार कार्डवरील जे व्यवस्थित जसं आहे तसं नाव येतं आणि त्यामध्ये स्कॅन केल्याच्यानंतर आधार कार्डवरील जेवढं म्हणजे आधार कार्ड ॲड्रेस वगैरे सगळं काय आहे ते व्यवस्थितरित्या त्यामध्ये आपल्याला दिसतंय. त्यामध्ये मातृभाषातील नाव म्हणजे ते मातृभाषेमधले नाव जर आपण नाही टाकलं तरी चालतं. लिंग येत आहेत, जन्मतारीख उपलब्ध आहे की नाही, म्हणजे जन्मतारीख जर असेल तर मग त्याच्यावर येतं ते स्कॅन केल्याच्यानंतर वय येतं. समूहातील स्थापना दिनांक, महिला ज्या वेळेला समूहामध्ये आली ती स्थापना दिनांक किंवा जी महिला म्हणजे समूहाच्या नंतर जरी आली जेव्हा ती येईल तेव्हाची तारीख तिथे टाकायची. त्यानंतर त्या समूहातला त्या महिलेचा चालू वय आणि वैवाहिक दर्जा म्हणजे वैवाहिक विवाहित आहे, अविवाहित आहे, विधवा आहे, एकल आहे, तो तिचा दर्जा तिथे टाकायचा. त्यानंतर जे महिलेचं नाव आहे त्या महिलेच्या नावापुढे आता जर वैवाहिक टाकलं तर तिचं पतीचं असेल तर त्यापुढे ते पती येणार, आई वडिलांचं असेल तर वडील, हे सिलेक्ट करायचं आहे. नातं तिचं सांगायचं आहे म्हणजे वडील असेल तर वडील, पती असेल तर पती, हे नातं झालं. त्यानंतर ती महिला कुटुंब प्रमुख आहे का, म्हणजे जे रेशन कार्ड आहे त्या रेशन कार्डवरील वरती त्या महिलेचं नाव आहे की
वर्षाचा आहे ते टाकायचं. नंतर त्या महिलेच्या कुटुंबामध्ये किंवा ती स्वतः अपंग आहे का ते सिलेक्ट करायचं आहे. महिलेचे गटातील पद, ती महिला गटामध्ये कोणत्या पदावरती आहे, अध्यक्ष सचिव उपाध्यक्ष कोणत्या पदावर आहे ते टाकणार. त्यानंतर तिथं जात, धर्म, शिक्षण, विमा, त्यानंतर उदरनिर्वाहाचं कोणतं साधन म्हणजे व्यवसाय वगैरे कोणता करत असेल तर तो व्यवसाय. आणि फोटो, त्या महिलेचा फोटो काढायचा आहे. ती महिला जी समोर बसते ती तिचीच माहिती भरतोय आपण हे त्याच्यावरून आपल्याला समजतं. आणि आधार प्रमाणीकरण करते. त्यानंतर दूरध्वनी क्रमांक, त्या महिलेचा दूरध्वनी क्रमांक जो म्हणजे तिनं अगोदर दिला असेल तर तो सेव्ह झालेला असेल, जर नाही दिला असेल तर मग तो आपण नव्याने टाकता येतो आपल्याला. आणि तो टाकल्याच्या नंतर तो तिचा नंबर आहे की आपल्या कुटुंबातल्या कोणाचा व्यक्तीचा आहे ते आपण सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर पत्ता आहे, तो पत्ता आपण आधार कार्डवरचा पत्ता तसाच्या तसा टाकायला की म्हणजे कायमचा तो पत्ता जो असतो आधार कार्डमध्ये तो टाकला पाहिजे. त्यामध्ये गाव येतं, ग्रामपंचायत नंतर शेवटी पिन नंबर येतो. आणि मग सेव्ह करून ते कन्फर्म होतं. मग सेव्ह झालं नंतर मग बँकेची बँक डिटेल्स सांगा त्याच्यामध्ये येते. तर बँकेचे नाव, पासबुकवरील माहिती, महिलेचे नाव म्हणजे बँकेचे नाव आलं की महिलेचे नाव, त्यानंतर मग IFSC कोड, त्यानंतर बँकेचे नाव, बँक शाखा की कोणत्या शाखेत आहे ते लिहायचं आहे, त्याच्यावर क्लिक करायची. खाते क्रमांक टाकायचा आहे, प्रकार कोणता आहे ते टाकायचं आहे, बचत खाते आहे, जनधन खाते आहे की कोणतं म्हणजे ज्यांचं खातं आहे त्यानुसार ते आपण क्लिक करायचं. त्यानंतर ते सेव्ह करून कन्फर्म ओके होतं. ओळखपत्र, KYC, आधार कार्ड, आधार कार्ड, मतदार कार्ड दोघांपैकी एक घ्यायचं आहे. ओळखपत्र आणि प्रमाणपत्र, आधार नंबर असतो तो, ओळखपत्राचा पुढचा फोटो आणि आपला मागे फोटो. श्रेणीमध्ये जर ती महिला संस्था कार्यरत असेल तर पद, संस्था कार्यरत असलेली तारीख, सोडण्याची तारीख, ते आपण महिला आलेल्या तारखेची कार्यतारीखची तारीख. नंतर विमा असेल तर हो किंवा नाही. विम्याचा प्रकार जर विमा 2 प्रकारचा असेल तर तिथे आरोग्य विमा आणि जनधन यामध्ये 2 प्रकार तिथे टाकायचे आहेत. विमा हो की नाही, विम्याचे प्रकार, संस्थेचं ओळखपत्र, संस्थेचं ओळखपत्र भरलेली माहिती बरोबर आहे की नाही याची खात्री करणे, पूर्ण आहे की अपुरी आहे हो की नाही, आपली भरलेली माहिती यशस्वीपणे जमा होते, सेव्ह करणे. बस होगा. सर्वांना माझा नमस्कार. माझं नाव अनुजा अनिल सावंत. मी जीवन ज्योती प्रभाग संघ वाटपमध्ये मास्टर CRP म्हणून काम करते. आमच्या प्रभागाचा एक व्यवसाय आम्ही सुरू केलेला आहे सर्वांनी मिळून. पत्रावळीचं मशीन आम्ही आणलेलं आहे आणि त्याच्यावरती आमचा व्यवसाय चालू झालेला आहे. त्यामध्ये त्या समूहामध्ये आमच्या एकूण 20 महिला आहेत. 20 महिलांपैकी रोज 2-2 अशा आमच्या महिला ते येऊन काम करतात. ते काम करत असताना ते आपल्या घरची जबाबदारीही स्वीकारतात व्यवस्थितपणे. त्याशिवाय त्या महिला इथे येऊन सुद्धा काम करतात आमच्या व्यवसायामध्ये. प्लस त्यांचं दुसरं सुद्धा काम आहे. म्हणजे एक महिला जी आहे हे माशांचा व्यवसाय करते. त्यानंतर दुसरी आहे मसाले करणे, सर्व प्रकारचे मसाले करते. त्यानंतर एक पापडाचा उद्योग, पापड, कुरडया वगैरे असं करते. म्हणजे सगळ्यांचा प्रत्येकीचा काही ना काही आपला स्वतःचा व्यवसाय असून सुद्धा प्रभागाच्या व्यवसायाला ती मदत करते. म्हणजे व्यवस्थितरित्या त्या काम करतात. म्हणजे कुठेही त्यांचं काही कधी मी नाही तू नाही असं काही चालत
बंधन आहे, व्यवस्थितपणे काम करतात आणि त्यांनी त्याच्यामधून त्यांना व्यवस्थित नफासुद्धा मिळतो. माझं नाव अमृता अमर मेस्त्री, जीवन ज्योती वाटप प्रभागातून आली आहे. मी बँक सखी आहे. बँक लोन वगैरे, त्यांचे बँक लोन वगैरे करते आणि महिला बँक लोन वगैरे घेऊन काही थोडाफार व्यवसाय करतात आणि लोन वगैरे व्यवस्थित फेडतात. नमस्कार, माझं नाव रुपाली रुपेश गर्दे. मी राहते नांदिवड्यामध्ये. माझ्या ग्रामसंघाचं नाव आहे चंडिका देवी आणि माझ्या प्रभाग संघाचं नाव आहे जीवन ज्योती प्रभाग संघ आणि मी ICRB म्हणून काम करते. आमच्या इथे टाकाऊपासून टिकाऊ म्हणजे करवंटी, नारळाच्या करवंटीपासून ज्या काही विविध गोष्टी बनवल्या जातात त्याही आमच्या महिला म्हणजे व्यवस्थितरित्या पार करतात. नमस्कार, माझं नाव सानी नरेश सावंत. पंचशील स्वयंसहायता समूह या समूहाची मी अध्यक्षपदी आहे व आशा ग्रामसंघ या ग्रामसंघाची मी निवडली आहे आणि जीवन ज्योती प्रभाग संघ या प्रभाग संघाची ऑडिट शेअर म्हणून काम करीत आहे. आणि इथं लोक OS हा ट्रेनिंगसाठी उपस्थित आहे. आमच्या साखर मोहल्ला या साखर मोहल्ल्यातले महिला म्हणजे समूह आहेत, 12 समूह आहेत, पण 12 समूह 7-8 समूह असे आहेत जे कोण पापडचं उद्योग करतंय, कोण लोणच्याचं आणि शेवेची मशीन आहे. 10 जणी शेवीची शेव काढतात, त्याचं ते काय विक्री करतात आणि हे आहे चक्की आहे, चक्कीचं हे करतात, व्यवसाय करतात. परत डबल मासे आहेत, मासेचा व्यवसाय आहे. हे सगळे म्हणजे जे 12 जणी आहेत ते 12ही समूह सगळे काय नाही काय उद्योगी धंदा करतात. नमस्कार. नमस्कार, माझं नाव नीतल नामदेव चौगुले. माझ्या गटाचं नाव आहे साई श्रद्धा प्रतिष्ठान स्वयंसहायता समूह. तसेच माझ्या ग्रामसंघाचे नाव आहे श्री शक्ती. त्या ग्रामसंघामध्ये मी लिपिका म्हणून काम करते आणि प्रभाग संघाचं नाव आहे जीवन ज्योती. तसेच माझं गट, ग्रामसंघ आणि प्रभाग संघ हे तिन्ही व्यवस्थितरित्या चालू आहे आणि तिन्हीमध्ये महिला हसून खेळून एकदम व्यवस्थित असतात. धन्यवाद. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव प्रांजल प्रदीप ताकडे. मी वाटप प्रभागामध्ये बरवडे गावात CRP म्हणून कार्यरत आहे. माझ्या इथे मुख्य व्यवसाय आहे मासेमारी. त्यामुळे माझ्या इथल्या महिला सगळ्या मासेमारी म्हणजे मच्छी विक्री करतात. पण त्यातूनच आमचा जो 20 महिलांचा वेगळा गट आहे त्या महिलांनी ट्रेनिंग घेतलेलं आहे. जे आपण कोळंबी लोणचं असेल किंवा माशापासून विविध प्रकारचं ते काय प्रोडक्ट होतं त्याचं ट्रेनिंग घेतलेलं आहे आणि त्या महिला त्यामधून कोळंबी लोणचं असेल, कोलिम चटणी असेल असे वेगवेगळे पदार्थ तयार करतात आणि तो व्यवस्थितरित्या आमचा व्यवसाय चालू आहे. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव साक्षी सचिन वसले. माझ्या गटाचं नाव विठ्ठल कृपा संघ ग्रामदेवता आणि जीवनज्योती प्रभाग संघ वाटप. माझ्या गटामध्ये एकूण 13 मेंबर आहेत. 13 पैकी 3 मेंबर शिवणकाम करतात आणि बाकीच्या आम्ही उरलेल्या आणखी त्या 3 मेंबर म्हणजे जेवणाच्या ऑर्डर घेतो. तर ते सीझनवारी लोणचं आणि पापडाचा व्यवसाय करतो. नमस्कार, माझं नाव पूजा संतोष कांगारे. माझ्या गटाचं नाव दिशा स्वयंसहायता समूह व एकता ग्रामसंघ. मी एकता ग्रामसंघाची भूमिका आहे. माझा गट आम्ही एकत्रपणे शेतीचा व्यवसाय करतो. भाजीपाला एकत्र काढतो. सगळ्या आमचे 13 मेंबर आहेत. ते 13 मेंबर आम्ही जेवणाची ऑर्डर, अगरबत्तीचा व्यवसाय, वेगवेगळे पीठ काढणे याचा व्यवसाय आम्ही करतो. सर्वांना नमस्कार. माझे नाव रिया राजेंद्र पवार. मुक्काम सेतवडे, तालुका जिल्हा रत्नागिरी. माझ्या समूहाचे नाव आहे आम्रपाली महिला स्वयंसहायता समूह. या समूहामध्ये मी विद्या आहे. माझ्या ग्रामसंघाचे नाव आहे स्वयंप्रकाशित महिला ग्रामसंघ. या ग्रामसंघाला माझा समूह जोडलेला आहे. माझ्या प्रभाग संघाचे नाव आहे जीवनज्योती प्रभाग संघ. या प्रभाग संघाला माझा ग्रामसंघ जोडलेला आहे. त्याचप्रमाणे मी महाराष्ट्र राज्य ग्रामीण उन्नती अभियान अंतर्गत ICRP म्हणून सेतवडे गावामध्ये 10 समूहांवरती CRP म्हणून कार्यरत आहे. त्याचप्रमाणे माझ्या समूहामध्ये 12 मेंबर्स आहेत. तर त्या 12 मेंबर ही वयस्कर असून सुद्धा पापड व्यवसाय हा त्यांचा पहिल्यापासून चालू केलेला व्यवसाय आहे. तर त्या पापड व्यवसायामध्ये
प्रतिसाद देत आहेत. त्याचप्रमाणे माझ्या गावामध्ये एक उत्पादक समूह आहे. त्या समूहामध्ये गोदडी व्यवसाय समूह आहे. त्या उत्पादक समूहामध्ये 20 महिला आहेत. तर त्या 20 महिला गोदडी व्यवसाय त्याचप्रमाणे जोडधंदा म्हणून एक मेणबत्तीचा व्यवसाय केलेला आहे आम्ही. तर तोही व्यवस्थितपणे चालू आहे आणि महिला उत्सुकतेने त्यामध्ये सामील असतात. त्याचप्रमाणे मंडप व्यवस्था ही जोडधंदा आम्ही चालू केलेला आहे. तर त्यामध्ये स्पीकर आहे, मंडप आहे, जे म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे काही लग्न समारंभ वगैरे काही कार्यक्रम असतात त्यामध्ये आम्ही सहभागी असतो. आम्ही ऑर्डर वगैरे घेतो आणि आमचा व्यवसाय खूप सुरळीतपणे चालू आहे. आम्हाला त्यातूनही नफा मिळतोय. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव प्रणाली प्रकाश माझं. माझ्या गावाचे नाव कांबळे लवकर. माझ्या गटाचे नाव पावणे सहायता. तसेच ग्रामसंघाचे नाव शक्ती महिला ग्रामसंघ. या ग्रामसंघामध्ये माझा गट सभासद आहे. तसेच माझ्या प्रभाग संघाचे नाव जीवनज्योतीला ग्रामसंघ जोडला आहे. तसेच महाराष्ट्र राज्य ग्रामीण निवृत्ती अभियानांतर्गत CRC म्हणून कार्यरत आहे. तसेच माझ्या ग्रामसंघाला 130 महिला जोडल्या गेल्या आहेत. त्या 130 महिलांपैकी क्षेत्रीय शेती करणाऱ्या महिला 50 आहेत. त्याच्यामध्ये भाजी लागवड पण महिला करतात आहेत आणि खूप चांगल्या प्रकारे ग्रामसंघ पण चालला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हळद, पिठं वगैरे छोटं व्यवसाय चालू आहे. त्याच्यामध्ये 12 महिला यशस्वीप्रमाणे पिठं आणि हळद, मसाला